शेतकरी बांधवांनो, संध्याकाळच्या कृषी विषयक ताज्या झटपट बातम्यांमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण नेहमीप्रमाणे आज सुद्धा ताज्या झटपट बातम्या बघणार आहोत। त्यामध्ये पहिली बातमी आपण बघूया। कांद्याची आवक वाढल्याने कांदा दरात घसरण। एपीएमसी मार्केटमध्ये 40 रुपयांनी विक्री। गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या कांद्याच्या भावात आता घसरण झालेली आहे। महाराष्ट्रासह परराज्यातून आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाव 20% घसरलेले आहेत। त्यानंतर पुढील बातमी बघूया। बीडमधून सुरेश धसांनी बोगस पीक विम्यावरून केले गंभीर आरोप। माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडे रोख। त्यानंतर पुढील बातमी आहे सोयाबीन विषयी। निकष बदलण्याच्या प्रतीक्षेत सोयाबीन वाळले। महिना उलटला तरी 12% ओलाव्याचा निकष कायम। त्यामुळे शेतकऱ्यांना झालेला आहे नुकसान। हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीनसाठी ओलाव्याचा निकष 12 वरून 15% केला। मात्र हा निर्णय केंद्रापर्यंत पोहोचलेला दिसत नाही। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे। त्यानंतर पुढील बातमी आहे ई पीक पाहणी संदर्भात। ई पीक पाहणी करूनही तलाठी प्रमाणपत्राची मागणी। सोयाबीन अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची ही नवी अट आहे। जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी भात खरेदी अद्याप सुरू झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आपण बघूया। अमरावतीमध्ये कापूस जाळून शासनाचा निषेध। जिल्हा कचेरीसमोर सर्वपक्षीय आंदोलन। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या शेतकऱ्यांविषयी आणि शेतीविषयी महत्त्वाच्या बातम्या। अशाच बातम्यांसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।